खरं तर वीणा आणि विलास माझे भाऊ आणि बहिणी उत्तम शिशु. आज तिच्याबद्दल दोघांबद्दल तिच्याकडे खूप ऐकलंय मी. मला जे सुचलं माझ्या मनात ते मी आज उतरवले. 2 शब्द पण मी बोलते, तुला असं तसे माफ करा. खरं तर रिटायरमेंट निवृत्ती हे शब्द बोलायला सोपे वाटतात, परंतु या शब्दात किती मोलाचा अर्थ दडलेला आहे आपल्याला कळतच नाही. अर्थ कळतो तो आपण आयुष्यभर आपल्या सेवेत चिकाटीने, परिश्रमाने, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची सांगता होते आणि काय या सेवेत कायमस्वरूपी पूर्णविराम होतो. भाऊ आणि वीणा, तुम्हा दोघांची तुझ्या सेवेतून, कार्यातून निवृत्त होण्याचा हा क्षण. भाऊ, तू तुझी RCFची निष्ठेने प्रामाणिकपणे सेवा केलीस. तुला तुझ्या सेवेत आलेल्या प्रत्येक संधी आत्मसात करत पुढे गेलास आणि आपले कर्तृत्व बजावलेस. आपले वेगळे स्थान निर्माण केलेस. मित्रांची तुला अनमोल साथ लाभली, त्यांचा तुला भक्कम पाठिंबा मिळाला. अजूनही ते आहे तुझ्यासोबत. यात वीणाची अत्यंत मोलाची साथ तुला लाभली. वीणाने तिची शिक्षिकेची सेवा जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने केली. तिने ही माहेर, सासर आणि कुटुंब या तिन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार केला आणि आपले विद्यादानाचे अनमोल कार्य केले. कित्येक मोती घडविले आणि तिला उत्कृष्ट शिक्षिकेचा बहुमूल्य पुरस्कार मिळाला. केलेल्या सेवेचे चीज झाले. या साऱ्यांची आज निरोपाची वेळ आता आली. सारे सोबतचे मित्र मैत्रिणी दुरावणार हा क्षण. खरंच या क्षणी आता एक मन दुखावते, एक मन सुखावते आणि त्यांच्या सेवेत घालवल्या प्रत्येक क्षणांची मनात दाटली होते. भाऊ आणि वीणा, तुम्हाला आजच्या या शुभदिनी आमच्या मनापासून आणि अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या पुढच्या प्रवासात आरोग्य संपदेने शतायुषी व्हावे, सदैव असेच आनंदी प्रफुल्लित राहावे आणि आता या रम्य सुखाच्या आठवणीच्या हिंजव्यावर बसून निवृत्तीच्या क्षणांचा गोड आस्वाद घ्या ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना.